श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हाला देखील स्वप्नामध्ये प्रत्येक वेळी साप दिसत असेल तर हे स्वप्न तुम्हाला काहीतरी सूचित करत आहे. स्वप्नामध्ये आपल्याला वारंवार साप दिसणे, सापाचं दर्शन होणे म्हणजे तुमची कुलस्वामिनी तुमच्याकडे काहीतरी सेवा मागत आहे. कुलस्वामिनीचं नामस्मरण नेहमी करत जा. त्याचप्रमाणे मंगळवार किंवा शुक्रवारी तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची विशेष सेवा करायची. विशेष सेवा म्हणजे काय? कुलस्वामिनीचं नामस्मरण करायचं, सकाळ संध्याकाळ दिवा लावायचं, महालक्ष्मी अष्टक वाचायचं आणि सकाळ संध्याकाळ न चुकता तुम्ही कुलस्वामिनीची आरती करायची आहे. आणि जसं श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपण नामस्मरण करतो, तसंच सकाळपासून संध्याकाळपर्यंत न विसरता येता जाता उठता बसता कुलस्वामिनीचे नामस्मरण करायला विसरायचं नाही आहे. कुलस्वामिनीचं नामस्मरण कमी पडत असेल किंवा सेवा अपूर्ण राहत असेल तर त्यामुळे कुलस्वामिनी आपल्याला सूचित करू इच्छिते की तुम्ही माझी सेवा करा म्हणून. तर तुम्हाला देखील स्वप्नामध्ये जर साप दिसत असेल तर कुलस्वामिनीची धावा करा, कुलस्वामिनीची सेवा करा. बाकी आपल्याला मार्ग दाखवायला, मार्गदर्शन करायला श्री स्वामी समर्थ महाराज आहेतच. श्री स्वामी समर्थ सर्वांना.